तुझी आई नाही का ग बोलवत? तुला आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत? तुला आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत? हे आई का का हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हे पोरांनो, हंबरडा फोडल बघती माऊली, हंबरडा फोडल बघती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघती माऊली. हे सगळ्या तिच्या आठवणी उफाळून येतील. हे दबलेल्या सगळ्या वेदना तिच्या बाहेर येतील. हे डळा डळा हंबरडा फोडून ती माऊली रडू लागेल बघ. डळा डळा हंबरडा फोडून ती माऊली रडू लागेल बघ. हे पोरी हे हे आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय, हे पोरी खराय खराय बघ. 25 वर्षापूर्वी हे 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. हे 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. हे माझ्या आईला भेटण्यासाठी, माझ्या बाबांना भेटण्यासाठी, हे माझ्या भावाला भेटण्यासाठी, माझ्या भावाला भेटण्यासाठी. हे पोरी, तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा मी घेऊन जात होती बघ. तुला सुद्धा मी घेऊन जात होते तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी. हे पोरी, हे तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी, आता 25 वर्ष उलटून गेली बघ. हे आता 25 वर्ष उलटून गेली, आता 25 वर्ष उलटून गेली. हे आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी आता माझ्या माहेरी जात नाही ग. 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी आता माझ्या माहेरी जात नाही. त्याला कारण आहे बा पोरे, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. माझं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ. मी माझ्या सासरी आले बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना आहे, सासरी आल्यानंतर एखादाच महिना, सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ. आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली बघ. तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो ऐकलं का? अहो ऐकलं का? माझ्या आई बापाला सोडून असं मी कधीच राहिली नाही हो. माझ्या आई बापाला सोडून असं कधीच मी राहिली नाही हो. मला माझ्या आईची आठवण येते, मला माझ्या बापाची आठवण येते. माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून, हे माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून, माझा हंबरडा पाहून, माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून, माझा हंबरडा पाहून. तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. हे तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. आणि मला म्हणत होता, जा रडू नको अशी, हंबरडा फोडू नको असा, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण आई ग बघ, तुला आता सारखं जाता येणार नाही बघ. तुला आता सारखं जाता येणार नाही. तुला सगळं आयुष्य आता इथंच काढायचं आहे बघ. माझ्या सोबतच काढायचं आहे बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या एसटी मध्ये मी बसत होती बघ. हातामध्ये 2 पिशव्या एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते बघ. घराच्या दिशेने मी धावत होती. घराच्या दिशेने मी धावत होती. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येईल आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारेन. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येईल आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारेन. कधी एकदाचे मी माझ्या बापाला कडकडून मिठी मारेन. हे पोरी, कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती ना ग, तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती. आणि अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा तुम्हाला उद्या शाळेत बोलवलंय आबा. आबा उद्या मला हे पाहिजे. आबा उद्या मला ते पाहिजे. आबा माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून? येतो की उद्या तुझ्या शाळेत. घेतो तुला काय हवं ते. येतो की उद्या तुझ्या शाळेत. घेतो की तुला काय हवं ते. हे पुरी, सकाळी शाळेला गेलीस की ग? अगं
भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हाताने माझ्या मुखामध्ये घास घालायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे पोरी. माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं, तुला काही लागलं तर मला सांगत जा पोरी. हे पोरी, माझ्या माघारी कोणी कोणाचं नसतं बघ. रात्रभर मला झोप लागत नाही, माझ्या डोळ्यासमोर फक्त तूच असतीस बघ. माझ्या डोळ्यासमोर फक्त तूच असतीस बघ. पोरी, माझं लग्न झालं, माझ्या बापाने मला शिकवलं, माझं लग्न झालं, मी सासरी आली, आई बापाची आठवण येत होती, हंबरडा फोडून तुझ्या बापासमोर मी रडत होती. एसटी पुरता पैसा तुझा बाप माझ्या हातावर ठेवत होता. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होती बघ, घराच्या दिशेने मी धावत होती. हे पोरी, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. हे घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि पोरी, सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी, सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं. अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. हे पोरी, हे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर जायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात हळूच मला विचारायचा, पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग, मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी, मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात, माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी आई माझ्या समोर उभी राहायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची आणि तुकडा इकडे टाकून देत माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग पोरी, पोरी थोडं गाल पुढं कर की. आणि मी गाल पुढं केलं, मी गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर बोडत माझी आई मला म्हणायची, पोरे चल की ग घरात चल. ए पोरी, 25 वर्षात उलटून गेली बघ पोरी, 25 वर्षात उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, रे पोरी 25 वर्षानंतर
जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पोरी कशीस का पोरी, पोरी कशीस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माझी आई मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. मला आता त्या घरात दिसत नाही. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पोरी. काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल बापाच्या डोक्यावर जर टाकलं असतं तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पोरी. किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता किती बरं झालं असतं पोरी. किती बरं झालं असतं. आता लाखो आणि करोडो रुपये आहेत बघा आपल्याकडे पोरी. लाखो आणि करोडो रुपये आहेत. अखंड गावाला पंचक्रोशीला पंचपक्वानाचं मी जेवण घालू शकते पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पोरी. कशी आहेस का पोरी. पोरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पोरी. फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास, आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. आज माझ्या छत्रपतींच्या समोर, आज साईंच्या समोर हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरानं तुमच्या काळजावरती मी पेरतो. हे पोरा हेच सत्य आणि अंतिम सत्य आहे पोरा. ऐक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे. ए नालायक हरामखोर, ए जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण
जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, पोरा भिंतीवरचा बाप खाली येऊन कधीच आपल्या हातातल्या पिशव्या घेत नसतो. आणि भिंतीवरची आई, हे नालायक कार्ट्या, अगोदर पोटाला काही तर खा आणि मग कुठं जायचं तिकडं जा, असं कधीच म्हणत नसती. पोरांनो, उद्या तुम्ही डॉक्टर व्हाल, उद्या तुम्ही इंजिनियर व्हाल, उद्या तुम्ही वकील व्हाल, उद्या तुम्ही लाखो आणि करोड रुपये कमवाल. आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, आणि ते लाखो आणि करोड रुपये या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, तर तो तिरुपती आणि शिर्डीचा साईबाबा तुझा गेलेला बाप तुला परत नाही देऊ शकणार पोरा. म्हणून आज या दरबारामध्ये तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पोरा, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा, ज्या देवाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे. पण हा बाप आम्हाला कळाला नाही, ही आई आम्हाला कळाली नाही. हे भुके पोटी नाही आणणं आणि मेल्यावरही पिंडदान. हे लहानपणी रे 1 वर्षाचा होतास नालायका, नाही जेवलास तर आई जेवत नव्हती, बाप जेवत नव्हता. हे असा अन्नाचा घास घेऊन तुझ्या माग पळत होती रे. एक घास चिवचा, एक घास काऊचा. हे पोरा खा की रे पोरा, खा की रे पोरा. तुला मोठं केलं नालायका, आणि त्या आई बापाला आता वेगळं ठेवतोस, त्या आई बापाला आता हे अनाथाश्रमामध्ये पाठवतोस. नालायक हरामखोरानो, इकडे बघ रे. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. 50 वेळा पंढरपूरला जातोस, 50 वेळा साईंच्या दर्शनाला जातोस, 1000 वेळा त्या तिरुपतीला जातोस, आणि घरातला आई बाप मात्र वेदनेमध्ये सडत ठेवतोस. बापाला घास घालायला तुझ्याकडे वेळ नाही, आणि देवदर्शन तुला करायला वेळ आहे. आज साईंच्या दरबारात साईंच्या समोर सांगतोय, ज्याला घरातला आई बाप नाही कळाला, त्याला साई कधीच नाही पावला, त्याला साई कधीच नाही पावला. आणि ज्याला घरातला आई बाप कळाला, दरबार सोडून साई त्याच्या दर्शनासाठी आला. लिहून घे पोरा, लिहून घे. हे नालायकानो, कधी ओंजळीमध्ये तेल घेतलं का रे? कधी त्या बापाच्या टाचावर टाकलं का? कधी बापाच्या डोक्यावर ओतलं का? नालायक. आणि बाप निघून गेल्यानंतर भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. गावात मोठेपण करण्यासाठी फोटोला हार काय घालतोस, गाव जेवण काय घालतोस. बापाला हे आवडत होतं म्हणून वर्षभर पाळलंय. अरे नालायका, बाप जिवंत असताना ते आणून खायला घातलंस का रे बापाला? IPLच्या रना मोजत बसला नालायकानो, IPLच्या रना मोजत बसला. कोणी किती रना काढल्या आणि कोणी किती रना काढल्या. आणि तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं तुझ्यासाठी या गावच्या रस्त्यावर किती रना काढल्या, हरामखोरा बापाच्या टाचला किती भेगा पडल्या, याचा हिसाब ठेवला का रे तुम्ही? रमी खेलो म्हणून सांगणारे ते सोशल मीडियावरचे तुझे आदर्श झाले. मालिकामधून नको ते दाखवणारे तुमचे आदर्श झाले. आणि तुमच्यासाठी झिजणारा बाप आणि आई मात्र तुम्हाला आज कळेना नालायकानो. आणि आमच्यासारखे वक्ते महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीत बाहेर पडतात तर आमच्यावर हल्ले एक गांडून नामार्गा. ए पोरा ऐक, हात जोडून सांगतोय पोरा, हात जोडून. काल एक बालक पळत पळत आला, हंबरडा फोडला, गळ्यामध्ये पडला, लोणावळा येते. सर जगू कसं, डोकं आपटू लागला. सर काय झालं रे बाळा? सर फक्त मोबाईल दिला नाही म्हणून 12 वर्षाच्या पोरानं आत्महत्या केली. सर 12 वर्षाच्या पोरानं, आई बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करता. हे पोरीनो, हातामध्ये मोबाईल घेऊन फिरता नालायकानं. तो मोबाईल कसा तुझ्या हातामध्ये आला तुला माहितीये का ग? एक कार्टे, मला मोबाईल पाहिजे बघ मम्मी, नाहीतर मी अभ्यास करत नाही बघ, मी घर सोडून जाते बघ.
अगं भुकावलेला बाप ताटावर बसतो की ग आणि तुझी आई म्हणते अहो ऐकलं का पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागल नाहीतर जीवाचं काहीतरी बरं वाईट करतो म्हणती अगं तोंडातला घास काढता येत नाही म्हणून ते बिचार कसं तर गिळतय हातातला घास ताटात टाकतय आणि तुझा बाप त्याच्या मित्राकडे भिकाऱ्यासारखं झुकतय ग हे बाबा पुढच्या महिन्यात देतो पैसे मला 10,000 उसनं देशील का पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे हरामखोर तुमच्या हातामध्ये दुसऱ्या दिवशी जो मोबाईल येतो त्या मोबाईल साठी तुझा बाप भिकाऱ्यासारखा चुकलाय की ग पोरी चुकली की ग ए पोरा कळाला का हा बाप तुम्हाला आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरा इकडे बघ आज एक काम करायचं आज एक काम करायचं बघ पळत पळत जायचं बघ आज एक काम करायचं पळत पळत जायचं बघ पळत पळत जायचं आणि एक काम करायचं बापाची वाट बघत बसायचं बघ घरामध्ये बापाची वाट बघत बसायचं हे बापाची वाट बघायची कारण 3 वेळचं अन्न तुमच्या ताटामध्ये येतं ना 3 वेळचं अन्न पोरांनो ऐका रे हात जोडून ऐका रे कधी श्वास निघून जाईल माहिती नाही कधी कसा हा थांबेल माहिती नाही जोपर्यंत जिवंत आहे नालायक सांगू दे तुम्हाला इकडे बघ हे 3 वेळचं अन्न तुझ्या ताटामध्ये येतं ते 3 वेळचं अन्न रोज यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी परत येतो कारण माझ्या लेकरांच्या ताटामध्ये रोज 3 वेळचं अन्न आलं पाहिजे आज एक काम करायचं बघ पळत पळत जायचं बघ त्या बापाची वाट बघायची 7 वाजलेत बाप अजून आला नाही 8 वाजलेत बाप अजून आला नाही 9 वाजलेत बाप अजून आला नाही रात्रीच्या 10 वाजले बाप समोर दिसला दिसला पोरी एक काम करायचं बघ समोर बाप दिसला एक काम करायचं सगळी जळमट तोडून टाकायची कशाचाही विचार करायचा नाही सगळी जळमट तोडून टाकायची कशाचाही विचार करायचा नाही पळत पळत जायचं बघ आणि आपल्या बापाला घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी एवढ्या घट्ट मिठी मारायची तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे ते पाणी तुझ्या गालावर परत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं ग पोरी काय झालं ग असं आंबड का फरलंस पोरी तुला आई काय बोलली का तुला बाई काय बोलल्या का तुला कोण काय बोललं का हे पोरी सांगते का मला त्यावेळेला बापाला म्हणायचं नाही पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला कोणी काय नाही बोललं पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होते आणि जसं तुम्ही येत होता पळत येऊन तुम्हाला मी मिठी मारत होती पप्पा आईनं मला मारलं पप्पा आईनं मला मारलं तुम्ही मला उचलून घेत होता माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया पप्पा तुम्ही माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणत पप्पा मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा पोत म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा कारण पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा पण आता मी मोठी झाली पप्पा आता मी कॉलेजला जाते पप्पा आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता इकडे का गेलीस तिकडे का गेलीस हे का केलंस ते का केलंस पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा आय हेट यू पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा आय हेट यू पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पप्पा पण पप्पा आज गेली होती पप्पा साई भंडारा होता पप्पा साई भंडारा होता आणि त्या साई भंडाऱ्यामध्ये आज एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा पोरीनो आज पळत जायचं घरामध्ये जायचं आणि त्या आपल्या बापाला खडखडून मिठी मारायची कारण बापाची किंमत बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाग बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाग कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं 5 मिनिटामध्ये संपवतो हे परिवर्तन ऐका रे कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं त्या पोराला फक्त विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे बाबा त्यावेळेला ते पोरग हातातली थाळी फेकून देत तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही
माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. मला आई पण नाही, मला बाप पण नाही. कशाला विचारता मला माझ्या आई बापाचं नाव? बापाची किंमत त्या पोराला विचारायची सलाह आहे? ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो पोरांनो, तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान पोरानं तुम्हाला तुमचं वाटतं रे, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान साला तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. आणि ती कपडे सणासुदीला घालून तुम्ही मिरवत असता. अरे त्या दुकानात ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो रे पोरानो, तुमचा होतो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तरी बापा म्हणतो, दीदी हे का आवडलाय का रे शर्ट, चल चल पैशाचं मी बघतो. हे पोरानो, सणासुदीला ती नवीन कपडे घालून तुम्ही फिरत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं कपडे घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. हे पोरानो, आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्याच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत आणि पळत पळत घरी जात आणि घरी जाऊन आपल्या आईच्या गळ्यात पडतं, आपल्या आईला म्हणतो, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे मला ग, आहे मला. या माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे मला ग, आहे मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसा घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसा येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली त्या पोराला म्हणते, गप्पीला रडू नको, बाप गेला म्हणून काय झालं? अरे बापासारखी उभी आहे ना रे मी तुझ्या पाठीशी. अरे दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की रे. अरे वासनेनी भरलेल्या किती नजरा मी झल्ल्या प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत तुझ्यासाठी मी आयुष्य काढते की र. गप्पी रडू नको, 2 दिवसानं येत्यात पैसे घेते तुला एखादा शर्ट. तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, तू रडू नको आय, तुला काही झालं तर मी कुठे जायचं आय, आय मी शिकणार आहे, आय मी मोठा होणार आहे, आय मी घराकडे पैसा आणणार आहे, आय आपण पण दिवाळी साजरी करायची. पोरांनो, बघ कुठल्या पुस्तकातलं वाचून सांगत नाही र, हा वसंत हंकारी अनुभवतो आणि मगच विचार मंचावर मांडतो. बघ लक्षात घे, विद्वानांच्या पंक्तीत मी कधीच बसलो नाही पोरा, विचारवंतांच्या पंक्तीत मी कधीच बसणार नाही पोरा. अरे सामान्य माणूस आहे, जे अनुभवलं ते सांगतोय पोरा. हे बघ महाराष्ट्राच्या मातीत नाही तर आता राष्ट्रभर फिरतो. बघ गाडी आली की 100-150 चरणी बांध पोर माझ्या आजूबाजूला येतात की रे, मला मिठी मारतात पोरा. बघ पोरा, अखंड महाराष्ट्र मी फिरतोय बघ, पण त्या गर्दीमध्ये 35 वर्षापूर्वी गेलेला माझा बाप मला कुठं दिसत नाही पोरानो. आजही वाटतं घरी गेल्यानंतर बापानं पळत यावं, आला रे माझा वाघ म्हणून मला मिठीमध्ये घ्यावं पोरानो. आज राष्ट्र मुठीमध्ये घेतलं, राष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती मी जागवला बाप बाप म्हणून, पण ते माझा गेलेला बाप मला परत मिळत नाही पोरानो. म्हणून ही वेदना तुमच्या काळजामध्ये पेरतोय आहे ना बाप, तर जा साला मिठी मारा त्याला, मुख घ्या त्याच, आईच्या पायावर पडा पोरानो. पोरा, कारण जेव्हा आम्हाला आई बाप कळायला लागतो तेव्हा साला आमच्या घरात आम्हाला आई बाप दिसत नाही रे पोरा. लई येळ झालेला असतो, तेव्हा लई येळ झालेला असतो. चिते समोर कितीही बोंबलला तर झोपलेला बाप कधीच उठत नसतो. म्हणून चितेवर जाण्याच्या अगोदर बापाला कडकडून मिठी मारा रे पोरानो. हे पोरी,
ऐक, शेवटचा संदेश देतो आणि मी इथं थांबतो बघ. इथं बाप बसलाय ना ग आता तुझा खुर्चीमध्ये, इथं काय उभा राहिला बघ असा 2-2 तास. या बापाला बघू नका, हे त्याचा फसवा रूप आहे. बापाला जर बघायचा असाल, बापाला जर बघायचा असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठा, जिथं आपला बाप झोपलाय. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठा, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जा आणि रात्रीच्या अंधारात झोपलेल्या बापाला बघा पोरानो, त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. मग अशा बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? तुम्ही आत्महत्या करणार आहे का पोरानो? सांगा मला. आज जाण बापाला मिठी मार. बापाला फक्त सांग, बापा एका वाघाला तुम्ही जन्म दिलाय, बघ तुझ्या बापाची बीपीची गोळी बंद होते का नाही, बघ तुझ्या बापाची साखर कमी होते का नाही. याच मातीतून उद्यापासून बाप बघ कसा शर्टाचं एक बटन काढून चालतोय का नाही बघा. पोरा माझा आहे तुझ्यावर त्याला, अरे तुझी संपत्ती तू आहेस रे लेकरा. पण बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला हरामखोरानो. बापाच्या माघारी व्यसन करून बापाच्या तोंडावर थुंकू लागला नालायकानो. हे पोरी, एका मिनिटामध्ये तुला सांगतो बघा. हे पोरा, बापाच्या पाठीशी का उभं राहायचं ऐकून घ्या का पोरी. 2 महिन्याचं मांजर जर कुठं गेलं ना ग, 50 वेळ शेजाऱ्यांना विचारतीस, आमचं मांजर बघितलं का, आमचं मांजर कुठं गेलं, आमचं मांजर कुठं गेलं, आमचं मांजर कुठं गेलं, आमचं मांजर कुठं गेलं. हे पोरी, हे 2 महिन्याच्या मांजरासाठी 4-4 दिवस रडता आणि तुला तर तुझ्या बापानं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की ग पोरी. हे पोरी, तुला तर तुझ्या बापानं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की ग पोरी. इकडे बघ, बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते पोरानं ऐकायचं रे, आणि मग या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं तुम्हाला कळलं. इकडे बघ, हे बघ, हे बघ, हे पोरी, ज्या क्षणाला तुझं लग्न ठरतं बघ, त्याच्या मागे कोण दाखल करते बघ, त्याच्या मागे ज्या क्षणाला पोरी तुझं लग्न ठरतं त्या क्षणाला सगळ्या घरामध्ये आनंद असतो, आनंद असतो पोरी. त्या क्षणाला घरामध्ये आनंद असतो बघ. इकडे बघ, चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणबाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं. हे पोरी, सगळ्या घरामध्ये आनंद असतो, आनंदाला उधाण आलेलं असतं पोरी. पण पोरी, रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटा रडत असतो बघ, हांबडा फोडून रडत असतो बघ. कारण तुझ्या बापाला कळून चुकता बघ, तुझ्या बापाला कळून चुकता. 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसामध्ये भुर्र करून उडून जाणार आहे, काही दिवसामध्ये भुर्र करून उडून जाणार आहे. हे पोरी, तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो बघ. गप रडायचं नाही बघ, अजिबात रडायचं नाही. रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला अगदी हसत ठेवायची आणि तिला अगदी हसतच पाठवायची बघ. अजिबात रडायचं नाही बघ. पण पोरी, तुझ्या बापाला जर रडायला आलं, तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो बघ. आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो बघ. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो पोरी. तुझा बाप हंबरडा फोडून रडतो. तुझा बाप हंबरडा फोडून रडतो. आणि तुझी आई विचारते, अहो डोळं काहू लाल झालं, डोळं काहू लाल झालं. तर तुझ्या आईला ते बिचार म्हणतंय, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. हे पोरी, साबण नाही गेला ग, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पोरी. लग्नपत्रिका वाटायला तर एकटे फिरत असते बघ. माझ्या लेखीच्या लग्नाला याचं, सकुटुंब सहपरिवार याचं, माझ्या लेखीच्या लग्नाला याचं, सकुटुंब सहपरिवार याचं एकटं फिरत असतंय बघ. आणि ग लग्नपत्रिका वाटून घरी येत असताना ग अंधारात एकटंच उभं राहून रडत असते. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून सांगत असते, या तारखेला तुझं पाखरू भर करून उडून जाणार. 12:30चं तांदूळ आहे बघ, 12:30चं तांदूळ आहे. नटून थटून तू अशी बसलेली आहेस बघ. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेलं आहे. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेला आहे. आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद देण्यासाठी तुला लग्नाच्या बहुल्यावर येत आहे. प्रत्येक जण आशीर्वाद घेत आहे, तू आशीर्वाद देत आहेस. पोरी, तू आशीर्वाद घेत आहेस, प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत आहे, भेट वस्तू घेत आहे, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात पोरी. तिथं
मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो. चला रे चला, जेवा रे, हे जेवा, पोट भरून जेवा, हे जेवणवाल्या किती हे जादा ताटा होते, हे कोणी उपाशी जाता कामा नाही. तुझा बाप पैशाचा पुडका घेऊन फिरत असतो बघ पोरी, तुझा बाप पैशाचा पुडका घेऊन फिरत असतो बघ पोरी. हे पोरी इकडे बघ, हे पोरी, हे पोरानो, हे ताटामध्ये काय ठेवायचं नाही, दोन दोन लाडू घेऊन, दोन दोन लाडू घेऊन चला, पळा 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 पळा. पोरी, हे पोरी, बघता बघता 3 वाजतात, बघता बघता 3 वाजतात. लग्न मंडप मोकळा होतो, जेवणाच्या पंक्ती संपतात, पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात. आणि पोरी 3 वाजता नवऱ्याचा हात धरून जशी सासरी जाण्यासाठी तू लग्नाच्या पावल्यावरून खाली उतरतेस ना ग पोरी, पहिला हंबरडा त्या लग्न मंडपात तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी. पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते पोरी, 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही असं परक्यासारखं इथं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी. हे पोरी, आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी, आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी. हे पोरी, मम्मी 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 करत माझ्या माग लागणार माझं लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की ग, माझं पाखरू आज मला घरात दिसायचं नाही की ग. हे पोरी, कसं जाऊ सांग की ग पोरी, कसं जाऊ सांग की ग. हे तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, तुझी आजी रडत असते, पण पोरी लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. हे तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत येतो बघ, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय, का रडताय, रडायचं नाही, चला चला चला, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे तुझा बाप तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, हे लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हाला घेऊन येतो बघ, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि तुला हसत हसत म्हणतो, जापोरी जापोरी जा जा जा, चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला माझ्या बापानं बंधनामध्ये ठेवलं, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला पोरी. चूक सगळ्यात जास्त तर साला तुझा बाप रडला, पण तो फक्त तुला दिसला नाही. अर्धाच सिनेमा तुला माहिती आहे, आयुष्यभर शेकडो वर्ष अर्धा सिनेमा तुला कोणी कधी दाखवला नाही, तेवढा सिनेमा तुला दाखवतो आणि मी इथं थांबतो बघ पोरी. इकडे बघ, अर्धा सिनेमा तुला दाखवतो बघ पोरी. इकडे बघ, ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या क्षणाला तुझा बाप लग्न मंडपामध्ये येतो बघ. सगळा लग्न मंडप मोकळा झालेला असतो, जिकडे तिकडे सगळे निघून गेलेले असतात, पण बापाच्या खांद्यावरची जिम्मेदारी अजून कमी झालेली नसते. त्या लग्न मंडपात तुझा बाप येतो, लग्न मंडपाला अगोदर बोलवून घेतो, इकडे रे बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. हे जेवणवाल्या, जेवण काही छान बनवलं होतंस, अरे बोट चाटत लोक गेली की बोट चाटत लोक गेली की लाडू घेऊन पोरं पळत होती, वा वा, हे तुझं पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे बसतं वाल्या, तुझी कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय झाक दिसत होतं रे बाबा. गेलं रे, मला सोडून गेलं रे बाबा, तुझं किती पैसा आजच घे बाबा. हे वाजत त्रिवाल्यानो, हे तुमचं ठरल्याप्रमाणे पैसे आणि 1000 तुम्हाला जादा देतोय बाबा. हे 1000 तुम्हाला जादा देतोय. काय रे बाबा, वाचवत होतास भारी. हे पुरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशी ओली करतो, त्या देव माणसाचं नाव साला
बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडताय, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो तुझ्या आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर अश्रून जो ओला चिंब करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर सांबाराकडे जाऊन टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर पुरी हे शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या हमालाचं नाव बाप आहे. दिवसभर राब राब राबतो आणि रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे पुरी. उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो. थंडीमध्ये कुडकुड करतो पण आपल्या अंगावरची चादर अलगद शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो. पावसामध्ये जो भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री आपल्या लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरानो. साईंची शपथ आहे बघा आज तुला, छत्रपतींची शपथ आहे बघा आज पोरा तुला. अशा बापाला तुम्ही मान खाली घालायला लावणार आहे का रे नालायक हरामखोर. पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बघ, राष्ट्रभर मी फिरतोय बघ. पोलीस स्टेशनला तुझा असा बाप उभा असतोय आणि जिथं तुझा बाप उभा असतोय तिथं सगळी अश्रून जमीन तुझ्या बापानं भिजवलेली असते. आणि पोलिसांना तिथं वर्दी आले बघ, त्या वर्दीला विचार तुझ्या बापाची हालत. पोलिसांना तुझा बाप असा हंबरडा पोडून सांगत असतोय, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. साहेब शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली, माझी पोरगी परतच आली नाही साहेब. साहेब साहेब शोधून काढावं. हे बापाच्या पाठीमागं तुझी आई उभी राहिलेली असते. 9 महिने 9 दिवस तिनं तुला पोटामध्ये ठेवलं. अगं अनंत मरण यातना जिनं झेलल्या ग, हे सगळ्या वेदना तुझ्यासाठी तू दाबून ठेवल्या त्या मातेनं. हे तिला पण पोलीस स्टेशनला आणतेस की ग. तुझा आई बाप असा हंबरडा फोडून रडत असतो. हे पोरीनं कोणतरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझ्या आयुष्यामध्ये येतो. हे कोणतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझ्या आयुष्यामध्ये येतो. हे पोरी तुला एखादा मोबाईल घेऊन काय देतो, तुला एखादा नाश्ता काय देतो, एखादा ड्रेस काय घेऊन देतो आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना पोरीनं तुम्हाला लाज वाटत नाही का? हे पोरी इकडे बघा, हे प्रेमाच्या विरोधात मी अजिबात नाही बघ, प्रेमाच्या विरोधात नाही, आंतरजातीय विवाहाच्या विरोधात तर अजिबात नाही. महाराष्ट्रातल्या आणि सगळ्या कारखान्यांना सांगतो आमच्याकडे बोट करणाऱ्यांनो, इकडे बघ शाहू फुले आंबेडकर चळवळीमध्ये काम करतोय बघ. प्रेमाच्या विरोधात अजिबात मी नाही बघ पोरी, पण जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं, जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, जे प्रेम त्या हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं, ते प्रेम आहे का ग पोरी? हे प्रेम नाही पोरी, हे वय तुझं शिकण्याचं आहे बघ. हे हात जोडून सांगतोय, हे वय तुझं शिकण्याचं आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमारानं उभा कराल. जो तू बोलेगी वही होगा पोरी, जो तू चुनेगी वही तेरा होगा. पण तुझ्यापेक्षा वयानं 10-10, 15-15 वर्षानं मोठा तो हरामखोर कुत्रा, गांजा पिणारा, मावा खाणारा कुत्रा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही तो पोरी तुला घेऊन जातो, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो. हे प्रेम आहे का ग? घरामध्ये 4 आंतरजातीय विवाह झालेत बघ आमच्या. इकडे बघ पोरी, हे शिकण्याचं वय आहे पोरीनं. तुम्हाला फसवलं
जात आहे, तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात. हे पोरा, नामर्द झालो काय रामी, शंड झालो काय रामी. अरे शाहू फुले आंबेडकरांची ही माती, हे पोरा, हे आणि या मातीमध्ये आमच्या पोरी आजही सुरक्षित नाहीत. आणि आमचा तिरंगा मध्ये चंद्रावरती गेला, आम्ही म्हणा 21व्या शतकामध्ये गेलो, आम्ही विज्ञान युगामध्ये जगतो. अरे नालायकानो, माणूस मेला, तुमच्यातला माणूस मेला. एकही पोरगा व्यसन करणार नाही, एकही पोरगा आपल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकणार नाही, एकही पोरगा हे आजपासून आत्महत्या करणार नाही. शपथ घ्यायची इथं, तरच भंडाऱ्याला हात लावायचा, तरच प्रसाद घ्यायचा. हे पोरी, तुला सांगतो बा, तिकडे बघ पोरी, हे पोलीस स्टेशनला हजर राहता आणि तुझ्या बापाला पोलीस फोन करतो, या वया या पोरगीला जरा समजावून सांगूया. या तिथं बाप तुझा येतो बघ, पळत पळत तुझी आई पण येते बघ. तिथं बापाला लाचार तू केलं, मान खाली घालायला तू लावली, तरी सुद्धा तुझा बाप पोलीस स्टेशनला म्हणतो, दीदी आमचं काही चुकलं असलं तर आम्हाला माफ करून चल की ग घरला. अन्नाचा कण नाही ग आमच्या पोटामध्ये, अर्धवट ठेचलेल्या सापासारखं ग, ना मरता येतंय ना जगता येतंय, चल की ग दीदी. तेव्हा पोलिसांना सांगतेस, या माणसांना मी ओळखत नाही म्हणून. अगं 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 अगं, हे पोरी, 1 वर्षाची होतीस ना ग, तुझ्या बापाला जर चौकात कोणी एखादा भाजा दिला ना ग, मुठीतनं घेऊन घरला येत होता की ग, पहिला तुझ्या मुखात घालत होता. आणि त्या बापाला ओळखत नाही म्हणतीस, आणि त्या बापावर केस दाखल करून जातीस, यांच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून. अगे कार्टे, अंगणात पडत होतीस, अंगठा फुटत होता तर गाव सगळं डोक्यावर घेत होता की ग, हंबरून तुझ्यासाठी रडत होता. तो बाप तुझ्या जीवावर उठला, ह्यो कुत्रा कोण आला 2 वर्षासाठी हरामखोर, तो तुझा झाला. एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही, साईंची शपथ घेऊन आज सांगतोय. हा, 2025 संपेपर्यंत महाराष्ट्रातली एक ही लेक बळी जाणार नाही, एक ही पोरगा आत्महत्या करणार नाही, एक ही पोरगा व्यसन करणार नाही, साईंची शपथ आहे. ही चळवळ फक्त माझी नाही, ही चळवळ आपली आहे. हा, एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही, आमच्या पोरींचे तुकडे होणार नाहीत. कुठलाही आई बाप पोलीस स्टेशनला दिसता कामा नये, आणि कुठलाही आई बाप वृद्धाश्रम मध्ये आता असता कामा नये. हा, 2 मिनिटात तुला तुझा बाप दाखवतो. रोज बापाला घरामध्ये बघतेस, आज 4-5 बाप जरा या विचार मंचावर माझ्या नजरेतून दाखवतो पोरी तुला. साईंचा आदेश आहे, छत्रपतींचा आदेश आहे, महात्माजींचा आदेश आहे, गांधींच्या पासून टिळक आगरकरांच्या पर्यंत ज्यांनी सगळे ज्यांनी या राष्ट्रासाठी देशासाठी आपलं रक्त आणि विचार सांडले, त्या सगळ्यांचा आदेश आहे. पोरीनो, तुम्हाला मी तुमचा बाप दाखवून देतो बघ, 1 मिनिटामध्ये. जास्त वेळ लावायचा नाही, लगेच हात वर करायचा. 8-10 बापांनी आपल्या लेकी सोबत किती बाप आलेले आहे जरा हात वरती करायचा, लगेच हात वरती करायचा. अजिबात वेळ लावू नका, अजिबात वेळ लावू नका. आणि इकडे जागेवर उभं राहा, जवळचे बाप सगळे जागेवरती उभं राहा, जरा जागेवरती उभं राहा. चला, आज नाही तर परत कधीच नाही, उभे राहा जागेवरती. चला, ज्या बापाने हात वरती केला त्या बापाने जागेवर उभं राहायचंय. पोरीनो, जरा बघा का, आज साईंच्या समोर तुला तुझा बाप दाखवतो बघ, 1 मिनिटामध्ये तुला तुझा बाप दाखवतो. सगळ्या बापांना जरा माझी विनंती आहे, जरा सगळे इकडे या, पुढे या, माझ्या जवळ या. चला लवकर या लवकर या, आज नाही तर परत कधीच नाही. चला, सगळ्यांनी चप्पल काढायचे, जरा चप्पल काढू नका. चला, जा तसंच वरती जा, वरती जा, बिना चप्पल न काढता जा. इकडे छत्रपती समोर आहे, तिथे चप्पल काढू नका. चला वरती जा, तसेच जा, चला वरती, बिना चप्पलाचं वरती जा. चला लवकर आहे, चला, बापांनी सगळ्या वरती जायचं आहे. आयांना पण मी बोलवत असतो, पण जागा अभावी आज माझ्या मातांना मी बोलवत नाही. पण पोरीनो, हा तुमचा बाप आहे बघ. ज्या बापाविषयी राष्ट्रभर मी फिरतोय बघ, ज्या बापाविषयी मी घसा तोडून घेतोय बघ, ज्या बापाविषयी मगापासून 1.5-2 तास तुला मी सांगतोय बघ, हा तुझा बाप आहे बघ. या विचार मंचावरचा जवळजवळ 10,000 लोकांच्या समोर आज तुझ्या बापाला मी उभं केलंय. हा बाप फक्त नाशिकचा नाही, हा बाप फक्त महाराष्ट्राचा नाही, हा बाप आहे ना ग पोरी, हा बाप या विश्वाचा आहे. ऐक आता, ऐक, ए पोरी, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आले जरा हात वर करायचा लेकीनो, लगेच चाल लवकर. कोणाकोणाचे पप्पा समोर आलेत हात वर करायचा, चाल लवकर, उठ जागेवरनं माझ्या समोर यायचंय बघ, चाल लवकर, इथं माझ्या समोर यायचंय, चाल. कोणाकोणाचे पप्पा आहेत, चाल लवकर. कोणाकोणाचे पप्पा आहेत तिथं यायचंय माझ्या समोर, चाल लवकर ये माझ्या समोर ये, चाल लवकर ये, इथं या माझ्या समोर उभे राहा, चाल. हा, माझ्या समोर उभं राहायचं आहे, चला लवकर, चाल, माझ्या समोर उभं राहायचं आहे बघ. हा, चाल सगळ्या माझ्या लेकीनो,
चला माझ्या समोर वरायचा ये ग लवकर. आणि आता महाराष्ट्रानं नाही देशानं ऐकायचं रे मी काय सांगतोय. कुठल्या प्रेमाच्या विरोधात नाही रे बाबा. आमच्या लेकीचं तुकडं व्हायला लागलं रे बाबा. आई बाप लागला सडायला, राष्ट्र लागलं सडायला रे. ऐक जरा, कुठल्या आंतरजातीय विवाहाच्या विरोधात बोलत नाही, कुठला धर्म सांगायला आलो नाही, कुठला पंथ आणि कुठला पक्ष सांगायला आलो नाही. छत्रपती सांगतो बघ, महात्माजी सांगतो, सगळे राष्ट्रपुरुष सांगतो. पोरीनाथ ऐका, ए सगळे